इन्शुरन्स कसा घेतो। आपण एखाद्या एजंटला अप्रोच होतो किंवा एखादा एजंट आपल्याला अप्रोच होतो किंवा आपण ऑनलाईन इन्शुरन्स सर्च करतो। पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण असलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि पॉलिसीचे पेपर्स वाचण्याचे कष्टही घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। चला तर आज आपण जाणून घेऊया की अशा कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ज्या हेल्थ इन्शुरन्स घेताना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला किती हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे। दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत की अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण जाणून घेणं गरजेचं आहे। आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत की असे कुठले महत्त्वाचे क्लॉज आहेत जे आपण जाणून घेतले पाहिजे। जर ते क्लॉज आपल्या पॉलिसीमध्ये असतील तर उद्या आपल्याला आपल्या खिशातून पैसे भरण्याची गरज पडू शकेल। नमस्कार, मी आहे दीपाली आणि गुजगोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स विकत घेताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणं आवश्यक आहे। हेल्थ इन्शुरन्स घेणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आजार हे काही सांगून येत नाही आणि एखादा आजार आला तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी लाखांचं बिल येऊ शकतं आणि म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आता आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया की आपल्याला किती हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे। जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असाल आणि तुम्ही इंडिव्हिज्युअलसाठी हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तर तुम्हाला 5 लाखाच्या हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे। पण जर तुम्ही फॅमिलीच्या दृष्टीने पाहत असाल तर तुम्हाला 10 ते 15 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे। जर तुम्ही छोट्या सिटीत म्हणजे टियर 1 टियर 2 अशा सिटीमध्ये राहत असाल तर इंडिव्हिज्युअलसाठी तुम्हाला 3 लाखाच्या हेल्थ इन्शुरन्सची गरज पडू शकते आणि फॅमिलीसाठी तुम्हाला 8 ते 10 लाखाच्या हेल्थ इन्शुरन्सची गरज पडू शकते। आता प्रश्न पडतो की सिनियर सिटीजन्सला आपल्या हेल्थ इन्शुरन्समध्ये इन्क्लूड करायचं का। तर जे 60 वर्षांच्या वयाच्या वरचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक वेगळी पॉलिसी घ्या, कारण सगळ्यात जास्त ट्रीटमेंटचा खर्च किंवा आजारांचा जो प्रश्न असतो तो सिनियर सिटीजन्सच्या बाबतीमध्ये असतो आणि जी पॉलिसी असते त्याचा जो प्रीमियम ठरतो तो त्या ग्रुपमधल्या सगळ्यात एजेड व्यक्तीनुसार ठरतो। त्यामुळे जर तुम्ही पॅरेंट्सला तुमच्या फॅमिली फ्लोटरमध्ये इन्क्लूड केलं तर तुमचा प्रीमियम हा जास्त ठरू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। तर पॅरेंट्ससाठी तुम्हाला वेगळी पॉलिसी घ्यायची आहे आणि तुमच्या न्यूक्लिअर फॅमिलीसाठी तुम्हाला वेगळी पॉलिसी घ्यायची आहे। आता आपण जाणून घेऊया की असे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत जे हेल्थ इन्शुरन्स घेताना आपल्याला जाणून घेणं खूप आवश्यक आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे डिसीज कव्हरेज। आपल्या पॉलिसीमध्ये कुठले कुठले आजार कव्हर होतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण काही पॉलिसीजच्या कंडिशन्समध्ये असं असतं की आम्ही हार्ट अटॅकचं फक्त पहिलंच ऑपरेशन कव्हर करू किंवा आम्ही कॅन्सरचं पहिले किंवा दुसरी स्टेज कव्हर करू, त्यामुळे तुम्हाला या फ्युचरमध्ये याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। सो तुमच्या पॉलिसीमध्ये जितके जास्त आजार कव्हर होत असतील तितकी ती पॉलिसी घेणं तुमच्यासाठी योग्य ठरेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे ती म्हणजे नेटवर्क। तुम्ही ज्या कंपनीचा इन्शुरन्स विकत घेत आहात त्या कंपनीचं तुमच्या एरियातल्या कुठल्या नामांकित हॉस्पिटल्सशी टायअप आहे हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला कॅशलेसची फॅसिलिटी अवेलेबल होऊ शकते। जर त्यांचा त्या चांगल्या हॉस्पिटलशी टायअप नसेल तर तुम्हाला सुरुवातीला स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागू शकतात आणि नंतर तुम्हाला ते रिइम्बर्स करावे लागू शकतात। त्यामुळे जितकं चांगलं तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं नेटवर्क असेल तेवढी ती कंपनी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते। कुठलाही आजार झाला तरी डायरेक्टली त्याची ट्रीटमेंट सुरू होत नाही। सुरुवातीला काही डायग्नोस्टिक टेस्ट होतात, त्यानंतर ॲक्च्युअल सर्जरी किंवा ॲक्च्युअल ट्रीटमेंट होते आणि ती सर्जरी किंवा ट्रीटमेंट झाल्यानंतरही काही फिजिओथेरपीज असू शकतात, डाएट प्लॅन किंवा इतरही ट्रीटमेंट असू शकतात। त्यामुळे तुमच्या पॉलिसीमध्ये सर्जरीच्या किंवा ट्रीटमेंटच्या ॲक्च्युअल ट्रीटमेंटच्या जेवढा आधीचा काळ आणि नंतरचा काळ कव्हर होत असेल तेवढी ती पॉलिसी तुमच्यासाठी घेणं योग्य ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळचा पैसा खर्च करावा लागणार नाही। आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वेटिंग पिरियड। काही प्री एक्झिस्टिंग आजारांसाठी तुमच्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड दिलेला असू शकतो। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्हाला शुगर असेल तर त्याच्या रिलेटेड आजारांशी पॉलिसी पहिले 3 वर्ष कुठलेही क्लेम पास करत नाही आणि यालाच वेटिंग पिरियड म्हणतात। हा वेटिंग पिरियड जेवढा कमी असेल तेवढी ती पॉलिसी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते। आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रूम कॅपिंग।
खूपदा पॉलिसीमध्ये असा उल्लेख केलेला असतो की आम्ही एखाद्या सर्टन अमाऊंट पर्यंतच रूमचा रेंट बेअर करू किंवा तुम्हाला शेअरिंग बेसवर रूम घ्यावी लागेल. आणि खूपदा असंही बघण्यात येतं की प्रायव्हेट रूम असेल तर तुमची ट्रीटमेंट जास्त बेटर होते. त्यामुळे जर रूम कॅपिंग तुमच्या पॉलिसीमध्ये नसेल तरच ते योग्य ठरेल, कारण असं आवश्यक नाही की तुम्हाला एखाद्या सर्टन अमाऊंटचीच रूम तुमच्या ट्रीटमेंटच्या वेळी अवेलेबल मिळू शकेल. सो हे तर पाहणं महत्त्वाचंच आहे. याबरोबर तुमची पॉलिसी डे केअरचे चार्जेस बेअर करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की खूपदा पूर्ण दिवस किंवा 1-2 दिवस ऍडमिट होण्याची गरज नसते. सकाळी ऍडमिट होऊन संध्याकाळी सुट्टी होते, तर अशा वेळी डे केअरचे चार्जेस तुमची पॉलिसी बेअर करते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सो रूम कॅपिंग हे तुमच्या पॉलिसीमध्ये नसावं. आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रिस्टोरेशन बेनिफिट. आता रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे काय हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीला 1 वर्षात सुरुवातीला हार्ट अटॅक आला आणि त्याची इन्शुरन्सची जी सम आहे ती समजा 4 लाख रुपये आहे आणि ती पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये एक्झॉस्ट झाली आणि पुन्हा त्याला 2-3 महिन्यांनंतर पुन्हा हार्ट अटॅक आला. त्यावेळी काय होईल, तर जर त्याच्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशनचं बेनिफिट असेल तर ती सम परत त्याच्या अकाउंटला रिस्टोर होईल आणि त्याच्या दुसऱ्या ट्रीटमेंटचा खर्च सुद्धा इन्शुरन्स कंपनी घेईल. आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे CSR आणि ICR. CSR म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो. हा रेशो जेवढा जास्त असेल तेवढा चांगला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ICR म्हणजे काय आहे तर इन्कर्ड क्लेम रेशो. हा इन्कर्ड क्लेम रेशो आपण कसा बघतो, तर एखाद्या कंपनीला प्रीमियम मधून 100 कोटी रुपये मिळाले आणि त्यातून त्यांनी 90 कोटी रुपये सेटलमेंटसाठी दिले, तर त्यांच्याकडे फारशी रक्कम उरणार नाही आणि अशी कंपनी फार काळ सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. तर ज्या कंपनीचा ICR रेशो हा 50 ते 70% असतो अशा कंपनीची तुम्हाला पॉलिसी घेणं योग्य ठरू शकतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे OPD कन्सल्टेशन अँड अदर ट्रीटमेंट. म्हणजेच काय, तर काही कंपनीज या त्यांच्या पॉलिसीमध्ये OPDचं कन्सल्टेशन त्याचबरोबर आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशा ट्रीटमेंट देखील कव्हर करतात. त्यांचा प्रीमियम थोडा जास्त असू शकतो, पण ही पॉलिसी घेणं तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आपल्याला खूपदा असा प्रश्न पडतो की क्रिटिकल इलनेस किंवा ऍक्सिडेंटल कव्हर मी हेल्थ इन्शुरन्स सोबत घेऊ का. तर क्रिटिकल इलनेस आणि ऍक्सिडेंटल कव्हर हे तुम्ही तुमच्या टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स सोबत घेऊ शकता, ते हेल्थ इन्शुरन्स सोबत घेण्याची गरज नाही. कॅन्सर कव्हर तुम्हाला घ्यायला हवा की नको यासाठी असं आहे की जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कॅन्सर पेशंट असतील तर तुम्ही कॅन्सर कव्हर घेऊ शकता किंवा त्याची आवश्यकता तुम्हाला पडू शकते. तर आणि पुढचं आहे की कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी मला वेगळी पॉलिसी घेणं गरजेचं आहे का. तर आता IRDAच्या नियमांनुसार आणि आदेशानुसार सगळ्या कंपनीजला त्यांच्या रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स सोबत कोरोनाची ट्रीटमेंट सुद्धा कव्हर करण्याचे आदेश मिळालेले आहेत. सो यासाठी तुम्हाला वेगळी पॉलिसी घेण्याची गरज नाही. आता आपण काही असे मुद्दे जाणून घेऊयात की हे क्लॉज आपल्या पॉलिसीमध्ये नसतील तर ती पॉलिसी तुमच्यासाठी घेणं जास्त योग्य ठरेल. तर आतापर्यंत आपण जाणून घेतलं की आपल्याला किती हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे. दुसरा आपण मुद्दा जाणून घेतला की इन्शुरन्स पॉलिसी घेताना कुठल्या महत्त्वाच्या मुद्दे असे आहेत जे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आणि आता आपला तिसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी घेताना असे कुठले क्लॉज आहेत जे तुमच्या पॉलिसीमध्ये असले तर तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागू शकतात. तर आता आपण पाहूयात हे क्लॉज कुठले असतात. पहिला क्लॉज आहे सबलिमिट. सबलिमिट म्हणजे पॉलिसीमध्ये असा क्लॉज असू शकतो की आम्ही काही आजारांसाठी एवढी ठराविकच रक्कम देऊ, म्हणजे हार्ट सर्जरीसाठी आम्ही 1 लाखापर्यंतचीच रक्कम देऊ किंवा नी ट्रान्सप्लांटसाठी आम्ही 50,000ची रक्कम देऊ. अशा वेळी तुम्हाला तुमच्या जवळचे पैसे द्यावे लागू शकतात. सो हा क्लॉज तुमच्या पॉलिसीत नसेल तर योग्य ठरेल. दुसरा मुद्दा आहे कोपे. कोपे म्हणजे कंपनी तुम्हाला सांगू शकते की काही % रक्कम ही तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे समजा कंपनीने तुम्हाला सांगितलं 10% रक्कम द्यायची आहे आणि तुमचं बिल आलं 1 लाख रुपयाचं, तर 90,000 कंपनी भरेल आणि 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या जवळचे भरावे लागू शकतात. सो हा क्लॉज देखील तुमच्या पॉलिसीत नको. आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तो म्हणजे चेक रिझनेबल कस्टमरी चार्जेस.
म्हणजे काय तर तुमच्या एरियामध्ये एखाद्या ट्रीटमेंटसाठी एका हॉस्पिटलमध्ये 50,000, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये 80,000 आणि तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये 1,00,000 एवढा चार्जेस पडत असेल तर कंपनी तुम्हाला सांगू शकते की जिथे मिनिमम चार्जेस आहे त्या ट्रीटमेंटनुसार त्या हॉस्पिटलच्या चार्जेसनुसार आम्ही तुमचा क्लेम पास करू. सो हा क्लॉज सुद्धा तुमच्या पॉलिसीत नसेल तर तुमच्यासाठी ते योग्य ठरेल. जे मुद्दे जाणून घेतले आहेत यामुळे तुम्हाला योग्य इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी नक्की मदत होईल. पण याबरोबरच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे गिव्ह ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन अबाउट युअरसेल्फ. म्हणजे तुमची एज, तुमचं एम्प्लॉयमेंट, तुम्हाला कुठली स्मोकिंगची सवय आहे का, कुठले प्री एक्झिस्टिंग आजार आहेत का, याबद्दल तुम्ही स्पष्ट माहिती तुमच्या इन्शुरन्स कंपनीला सुरुवातीलाच देणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी जर नंतर डिटेक्ट झाल्या तर तुमचा क्लेम रिजेक्ट होण्याची फार शक्यता असते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. या माहितीचा तुम्हाला काही फायदा झाला का हे देखील आम्हाला लिहून कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे हॅपी, स्टे सेफ. धन्यवाद.